धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या नगर परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली। हा आनंदाचा भाग असला तरी बरेच जण या बिनविरोध निवडणुकीवर शंका घेऊ लागलेत। जर दोंडाईच्या बिनविरोध होते तर शिंदखेडा, शिरपूर आणि पिंपळनेर का झाली नाही असाही प्रश्न उपस्थित होतोय। बघूया या ठिकाणच्या स्थानिक राजकारणाची समीकरणे। नमस्कार, मी अनिल चव्हाण आणि आपण बघत आहात झेप मराठी। धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या, शिंदखेडा, शिरपूर आणि पिंपळनेर या 4 नगर परिषदांच्या निवडणुका होत आहे। यापैकी दोंडाईच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षांसह सर्व 26 जागांवरील नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत। तब्बल 73 वर्षांच्या इतिहासात दोंडाईच्यात पहिल्यांदाच नगर परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली। याबद्दल राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचे अभिनंदन करायलाच हवे। त्यांनी आपले कौशल्य आणि नेतृत्वाचा करिश्मा दाखवत ही निवडणूक बिनविरोध केली। डॉक्टर हेमंत देशमुख गटानेही मंत्री रावलांच्या विकास कामांना पाठिंबा म्हणून माघार घेत रावलांशी जुळवून घेतले। अर्थात हा निर्णय घेताना डॉक्टर देशमुखांनी आपल्या खंद्या समर्थकांना वाऱ्यावर न सोडता विश्वासात घेतले असावे असे आपण गृहीत धरूया। खरे तर फक्त निवडणूक बिनविरोध झाली एवढ्यापुरते या घटनेकडे बघायला नको, तर या निमित्ताने आणखी एक मोठी राजकीय घडामोड झाली, ती म्हणजे अनेक दशकांचे रावल आणि डॉक्टर देशमुख यांच्या परिवारातील राजकीय वैर संपुष्टात आणले। ज्या दोंडाईच्या शहराचे राजकारण 2 गटात विभागले गेले होते, त्यामुळे कार्यकर्त्यांनाही माडी आणि गडीवर लपून छपून जावे लागे। आता त्यांना उघडपणे जाता येईल, कारण डॉक्टर हेमंत देशमुख हेच आता उघडपणे मंत्री जयकुमार रावल यांच्या सभांना हजेरी लावताना दिसू लागले। त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली, ही दोंडाईच्यातील चांगल्या राजकारणाची नांदी समजूया। चला तर मग मुद्दा बिनविरोध निवडणुकीचा आहे। मंत्री जयकुमार रावल यांनी केलेल्या विकास कामांना पाठिंबा देण्यासाठी आणि आणखी विकास घडवून आणण्यासाठी दोंडाईच्या नगर परिषदेची निवडणूक ही बिनविरोध झाल्याचे सांगण्यात आले। मग इतर ठिकाणी विकास झाला नाही का? अगदी शेजारच्या शिरपूरमध्ये माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांनी गेल्या 25 वर्षात केलेला विकास सगळ्यांना ठाऊक आहे। रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, उद्योग, रोजगार, कोणत्याच गोष्टीत अमरीशभाई पटेल आणि त्यांचे बंधू भूपेशभाई मागे राहिलेले नाहीत। मग या ठिकाणी नगर परिषद तर अनेक वेळा बिनविरोध व्हायला हवी होती, किंवा आता यावेळेस बिनविरोध होणे अपेक्षित होते। परंतु याला काय म्हणायचे? पटेल बंधूंच्या नेतृत्वावर विश्वास नाही, लोकांना त्यांनी केलेला विकास मान्य नाही समजायचे, की मतदान प्रक्रिया लढवून लोकशाही जिवंत ठेवण्याचा हा प्रयत्न म्हणावा। शिंदखेड्याबद्दल बोलायचे झाल्यास शिंदखेडा हा तर मंत्री जयकुमार रावल यांचाच मतदारसंघ आहे। मंत्री रावलांच्या विकास कामांमुळे दोंडाईच्या बिनविरोध होऊ शकते, तर शिंदखेडा का झाले नाही? जयकुमार रावल यांच्या नेतृत्वावर विश्वास म्हणून दोंडाईच्या मध्ये करिश्मा घडला असेल, तर शिंदखेड्यात हा करिश्मा का घडला नाही? एकाच नेत्याच्या एकाच मतदारसंघात 2 प्रतिमा कशा असू शकतात? जेवढी ताकद रावलांनी दोंडाईच्यासाठी लावली, तेवढी शिंदखेड्यासाठी का लावली नाही? किंवा डॉक्टर देशमुखांसारखा एखादा गट त्यांच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी का पुढे आला नाही? दोंडाईच्या मध्ये विकास झाला असेल तर मग शिंदखेड्यात विकास का झाला नाही? प्रश्न अनेक आहेत। बरेच जण आता या बिनविरोध निवडणुकीवर देखील शंका कुशंका उपस्थित करू लागलेत। शेजारच्या साक्री तालुक्यातील पिंपळनेरलाही असेच घडते। इथे ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे। दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या मंजुळा गावित यांचा विकासाचा दावा असेल, तर त्यांच्या विकास कामांना पाठिंबा मिळायला हवा होता, किंवा त्यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास हवा होता। पण त्यांनाही स्वतंत्र उमेदवार द्यावे लागलेत। थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रचारासाठी बोलवावं लागलं। शिवाय पिंपळनेरातील गल्लीबोळातील रस्ते असतील, रोजगार, कारखान्याचा प्रश्न असेल, किंवा इतर प्रश्नावरून मतदार आमदार गावितांना थेट जाब विचारू लागल्याचे चित्र आहे। याचा अर्थ त्यांना मिळणारा जनाधार किती आणि कसा यावर देखील शंका उपस्थित होऊ लागली। एकूणच काय तर शिरपुरात पहिल्यांदा चुरस जाणवते, शिंदखेड्यात स्थानिक नेतृत्वाचा कस लागणार आहे, तर पिंपळनेरमध्ये साक्षात लक्ष्मीचा आशीर्वाद कोणाला मिळतो यावर निकाल अवलंबून असल्याचे चित्र आहे। एकूणच काय, शिंदखेडा असो, शिरपूर असो की पिंपळनेर, नेत्यांची कितीही प्रतिष्ठा पणाला लागली आणि त्यांनी कितीही दावे प्रतिदावे केले, तरी सुद्धा मतदारांचा कौल कुणाला मिळेल हे आपल्याला नंतर कळेलच। धुळे जिल्ह्यातील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात
जी काही राजकीय समीकरणे घडता आहेत त्या संदर्भातला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी झेप मराठीला सबस्क्राईब करा। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।